कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री। झालं दूध पिऊन माझ्या बाळाचं, आता जोजो करायची। चला 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 जोजो करायला जाऊ आपण। हो जोजो करताना माझं बाळ, आपण आज जाऊ आणि जोजो करू। हा चला गाई गाई करायची। काय हो सरकार, कसला विचार करताय? हा आता विचार करून काय होणार नाही, गेली ती येळ। मला ना तुमच्याशी वादच घालायचा नाहीये। आता गो बया, कुठे गेला तो सरकारी तोरा? कुठे गेला? त्या तोऱ्यामुळेच घडलंय सगळं आजवर। होय का? म्हणजे इतक्या उशिरा अक्कल आली होय तुम्हाला? हो आली मला अक्कल, आणि म्हणूनच तुम्हाला सांगतोय। नाही नाही नाही, मला काय सांगू नका। ते जे काय आहे ना ते सगळं तुमच्या जवळ ठेवा बघा। पण सर साडी आवडली ना तुम्हाला नक्की? हो त्याशिवाय घेतली का साडी मी? पण आत्या, अनिल सरांना ना तू आणखी चांगलं कापड घ्यायला पाहिजे होतं। अरे स्वप्नील, हे सुद्धा छान आहे, मला माहितीये त्यांची पसंती। झाली का खरेदी? हो झाली, अगदी मनासारखी खरेदी झाली बघ। आता गो बया, तू चालली का काय? नाही पण काय म्हणा, ह्या घरातल्यांना ना येड्याचा वारसाच आहे बघा। ही एक येडी घराबाहेर केली तर दोन सुना घरात येड्या होऊन बसल्यात। म्हणे तोंड सांभाळून बोल जरा। होय का? हे बघ ना, पुढे बघ काय सांडलेलं दिसतंय ते बघ। दूध? रुपाली आली होती का इकडे? होय, आणि स्वप्नील, औषधांचा तिच्यावर कसलाच परिणाम होत नाही असंच दिसतंय। असं का बोलताय सरकार? अरे तिच्यात काही फरकच जाणवत नाही, आणि म्हणून मला असं वाटतं की तिला आता दवाखान्यातच दाखल केलं पाहिजे। हा, आणि कायमची तिकडे ठेवा। मावशी, तुम्ही तिला भरीला घालताय हे माहितीये मला। आधी हिला घराच्या बाहेर काढा, म्हणजे घरातलं सगळं काही व्यवस्थित होईल। आता गो बया, मी जाते होय तशी। अगं तुझ्या या दादा संग लगीन करून आले मी, विसरली का काय तू? हा, तुझ्या लग्नात काय झालं होतं? तुझ्या लग्नात हा? नको ना आदाला लागू तायडी त्यांच्या। आपल्याला आधी रुपालीसाठी काहीतरी करायला पाहिजे। अहो सरकार, थांबा, मी बघतो। स्वप्नीला असं काहीतरी बोलल्यावर तो ध्यास घेतो बघा। रुक्मिणी, अगं तू रुपालीला बघितलंस का? मी तिला नीट बघितलंय, तिची अजूनच वाईट अवस्था झाली, काही फरक पडलेला नाहीये। उलट ती आता अजून बाळ जास्त करायला लागलीये। अरे दादा, रुपाली होईल की बरी, तू कशाला काळजी करतोयस? होय ग, पण त्यासाठी दवाखान्यात दाखल करायला लागेल, एवढा एकच उपाय आहे। वय ते बघूया आपण। तुम्हाला असं वाटतंय ना, मग ते बी करूया आपण। हा, एकीचं झालं, दुसरीचं काय? हा, ही तरी निदान घरात बाहुली घेऊन बाळ करत बसती, पण ती दुसरी अख्ख्या रस्त्याने गाव पालत घालती बाळ शोधायला। तिचं बघा पहिलं। आम्हाला काय करायचंय ना ते आम्ही आमचं बघतो। चल ग वहिनी आतमध्ये, काय हिच्या तोंडाला लागायचंय? चिखलात दगड टाकला ना की चिखल आपल्याच अंगावर उडणार आहे। चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।